गोंदिया जिले के भद्रटोला जंगल में अवैध मुरुम उत्खनन रोकने पहुंचे वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक पर जेसीबी चढ़ाने की कोशिश की गई। आरोपी मौके से फरार हो गए, लेकिन अधिकारी ने 15 से 20 किलोमीटर तक फिल्मी स्टाइल में पीछा कर जेसीबी मशीन जब्त कर ली। घटना वन विभाग के आरक्षित क्षेत्र गट क्रमांक 925 में हुई, जहां जेसीबी मशीन से झाड़ियां हटाकर मुरुम निकाला जा रहा था। पूछताछ करने पर जेसीबी चालक और एक अन्य व्यक्ति ने बदसलूकी की और फरार हो गए। जेसीबी चालक दिनेश महारवाड़े और मालिक कृष्णा फुंडे के खिलाफ वन अपराध दर्ज किया गया है। पुलिस और वन विभाग की संयुक्त कार्रवाई में जल्द गिरफ्तारी की उम्मीद है। आम्हाला बातमी मिळालेली होती रात्र 2 वाजता की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरुम खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत। त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोक्यावर गेलो। मोक्यावर गेल्यानंतर तिथून मुरुम भरलेली 2 ट्रॅक्टर होती, ती ट्रॅक्टर पडून गेली आणि जी जेसीपी होती, जेसीपी मशीनने जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती। आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे, इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो। तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीपी मशीन घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी जेसीपी थांबवण्यासाठी पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास 50 मीटर पर्यंत ओढत घेऊन गेले। मी तिथून उडी मारली जेसीपी मशीन मधून आणि मी वाचलो। जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं। म्हणजे त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी लोक आहेत, खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत ती नेहमी गुंड प्रवृत्तीने वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून हे कामं करण्याचा प्रयत्न करत असतात। ती गाडी पळवून नेत होते, परंतु आम्ही त्यांचा पाठलाग केला। जवळपास 15-20 किलोमीटर पर्यंत रात्र पाठलाग केला आणि ती जेसीपी पकडली। त्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा मदत घेतली। स्थानिक काही समाजसेवी लोक आहेत त्यांची पण मदत घेतली आणि गाडी पकडली आणि त्यानंतर त्याच्यावर वनगुन्हा जारी केला आणि वनगुन्हा जारी करून त्यांची जेसीपी मशीन जप्त करून पुढील कार्यवाही आता चालू आहे।